नमस्कार. आज जी आपण घटना बघणार आहोत, ही घटना आहे कानपूरमधली. कानपूर म्हणजेच उत्तर प्रदेश या ठिकाणी घडलेली घटना आहे. आणि या घटनेमध्ये फार विदारक अशी ही घटना होती. याच्यामध्ये 2 व्यक्तींना पेट्रोल टाकून आणि पेट्रोलचे प्लास्टिकमध्ये पेट्रोल टाकून त्याचे पेट्रोल बॉम्ब बनवून त्यांच्यावर फेकण्यात आलेले होते आणि खूप वाईट पद्धतीने त्यांना जाळण्यात आलेलं होतं. संपूर्ण त्यांचं जे घर होतं ते सुद्धा जळालेलं होतं. आणि हे जे 2 व्यक्ती होते, हे 2 व्यक्ती कोण होते आणि यांना का जाळण्यात आलेलं होतं, हे या घटनेमधून आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आता आपण जाऊया. उत्तर प्रदेश आहे, त्याच्यामध्ये कानपूर या ठिकाणी सेन पश्चिमपारा परिसर आणि कासीगावा हा जो भाग आहे, इथे ही घटना घडलेली होती. तर याची तारीख आहे 19 मार्च 2024. आणि या दिवशी पोलिसांना फोन जातो, की अशी-अशी 2 व्यक्तींचा 2 व्यक्ती जळालेले आहेत आणि तर तुम्ही या ठिकाणी येऊन तपास करा. अशा प्रकारे पोलिसांना फोन जातो. पोलीस त्या ठिकाणी येतात. त्यावेळेला पोलिसांना असं दिसून येतं, की या ठिकाणी जे 2 व्यक्ती आहेत, हे पूर्णपणे जळालेले आहेत आणि त्यांचं घर देखील पूर्ण जळालेलं आहे. त्यांचं सामान पूर्ण जळालेलं आहे. तर जेव्हा पोलीस आतमध्ये जातात, तेव्हा हे कळतं, की हे दार उघडं आहे आणि दार उघडं टाकून सरळपणे आतमध्ये जातात. तर पोलिसांना हे अतिशय विदारक असं दृश्य दिसतं. हे जे 2 व्यक्ती होते, पूर्णपणे जळालेले होते. तपास करण्यासारखं तिथे काही शिल्लक नव्हतं. तर पोलिसांनी त्यावेळेला मग अधिक चौकशी केली, नातेवाईकांकडे चौकशी केली, तर त्यांना हे कळून आलं, की हे जे 2 व्यक्ती आहेत, त्यांची नावं आहे सुनील आणि राज आणि हे दोन्ही एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. आणि हे जे दोन्ही चुलत भाऊ आहेत, हे हे का यांना जाळलेलं होतं किंवा हे कसे काय जळालेले होते, घरामध्ये आग कुठून लागलेली होती, पोलिसांनी याचा तपास सुरू केला. कारण प्रथमदर्शनी इथून असं वाटत होतं, की घराला काही कारणानिमित्त आग लागलेली आहे आणि आग लागून ह्या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. तसंच घरातलं सामान देखील जळालेलं आहे. तर या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केलेला होता. पण शेवटी पोलिसांच्या मनात सुद्धा एक प्रश्न आला, की जर का आग लागलेली होती, तर ह्या खोलीचं दार एक उघडं होतं आणि दार उघडं होतं, दरवाजा उघडा होता, तर हे दोन्ही व्यक्ती बाहेर का पळाले नाहीत? सर्वसामान्यपणे अशा परिस्थितीमध्ये जर का फायर झाली, आग लागली, तर सगळ्यात पहिलं आपण एक काम करतो, की त्या जागेपासून आपण स्वतःला बाजूला घेऊन जात असतो. एवढं होईपर्यंत आपण वाट बघत नाही. तर ही दोन्ही जे व्यक्ती आहेत, यांनी पळण्याचा का प्रयत्न केला नाही? त्याच्यामुळे पोलिसांच्या मनात शंका अजूनही बळावली आणि मग पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला, की यांचं कोणाची वैमनस्य होतं का? किंवा काही प्रॉब्लेम होता का? काही इतर काही लव्ह अँगल होता का? कारण हे जे घर होतं, या घरामध्ये पोलिसांना अजूनही काही संशयास्पद गोष्टी आढळलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट होती, की त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या होत्या. त्याचबरोबर कंडोम पॅकेट होते. तर हे एकंदर असं दिसत होतं, की या ठिकाणी कोणीतरी एखादी महिला आलेली आहे आणि दारूची पार्टी झालेली आहे आणि एकंदर अशी रंगीन अशी रात्र त्या ठिकाणी घालवण्यात आलेली आहे आणि मग त्यानंतर घराला आग लागली आणि त्याच्यानंतर मग हे सगळं घटित घडलेलं होतं. अशा प्रकारे एक त्या ठिकाणी एकंदर दिसत होतं. कारण हे जे दारूची बॉटल आणि कंडोम पॅकेट या सगळ्यांमुळे त्या ठिकाणी हे कळून येत होत्या ह्या गोष्टी. त्यामुळे पोलिसांचा तपास त्या दिशेने सुद्धा चालू होता, की बाबा इथे कोणी महिला आलेली होती का? किंवा दारू पार्टी झाली तर अजून कोणी व्यक्ती होते का? अशा स्वरूपामध्ये पोलिसांचा तपास सुरू होता. तर पोलिसांनी ज्यावेळेला अधिक तपास केला, नातेवाईकांकडे चौकशी केली. नातेवाईकांनी किंवा हा जो सुनील होता, जो मयत व्यक्ती आहे, राज आणि सुनील यापैकी एक सुनील याचं लग्न देखील ठरलेलं होतं. तर त्याची जी त्या भाषेत काय म्हणतात, की मंगेतर म्हणतात. ज्याची होणारी जी बायको होती, त्याचा शेवटचा कॉल हा तिला झालेला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं, की काही लोकं माझी घराच्या बाहेर वाट बघतायत आणि माझे 2 भाऊ आहेत, चुलत भाऊ. त्यांचं नाव एकाचं नाव आहे त्याचे वडील बबलू आणि विनोद. विनोदचे वडील बबलू आणि यांचं आमच्याशी वैर आहे आणि आमचं भांडण आहे, असं काही सांगितलेलं होतं त्याच्या बायकोला, जे काही त्यांच्या गप्पा चालत असेल त्याप्रमाणे. तर हा विषय आहे.
हे त्यांना त्यांच्या बायकोला कळलं होतं. बायकोने पोलिसांना सांगितलं. तर पोलिसांची एक तपासाची सुई आहे या दोन्ही व्यक्तींकडे वळालेली होती. तर पोलिसांनी अधिक यांच्याकडे व्यवस्थित चौकशी केली, विचारणा केली आणि पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. कारण हे 2 व्यक्ती होते, यांचे जे चुलत भाऊ होते, विनोद आणि त्याचे वडील बबलू, यांच्या उत्तरांमध्ये परस्पर साम्य येत नव्हतं. त्याच्यामुळे पोलिसांना अधिकच संशय वाटून मग त्यांनी त्यांची व्यवस्थित चौकशी केली. आणि पोलिसांची व्यवस्थित चौकशी म्हणजे आपल्याला सांगायला नकोच, कारण शेवटीला सत्य उघडून घेण्यासाठी जे काही करावं लागतं ते त्यांच्यापुढे पण नाईलाज असतो. आणि म्हणूनच तर खरं पोलिसांची दहशत आजवर आपल्या सगळ्यांमध्ये राहिलेली आहे आणि ती तशीच राहिली देखील पाहिजे. आता एवढं तर कळलेलं होतं की हे दोन्ही व्यक्ती चा जळून मृत्यू झालेला आहे आणि ही जी संशयाची सुई त्यांचे चुलत भाऊ विनोद आणि त्याचे वडील बबलू यांच्यापर्यंत पोहोचलेली होती. आणि यांच्या चौकशी अंती एक सत्य समोर आलं. हे भयानक आणि विदारक असं सत्य होतं की एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग असेल तर आपण त्याला कशा स्वरूपाची शिक्षा देतो आणि शिक्षा द्यायला आपण तेवढे आपल्याकडे ते अधिकार आहेत का याचा प्रत्येकाने विचार करावा. तर हे विनोद आणि त्याचे वडील बबलू यांचं त्यांचे जे चुलत भाऊ होते सुनील आणि राज यांच्यामध्ये काही पटत नव्हतं. यांची सततची भांडणं होती. आणि हे जे सुनील आणि राज आहेत हे दोन्ही व्यक्ती दोन्ही चुलत भाऊ एकमेकांचे. आणखीन त्यांचे जे चुलत भाऊ होते विनोद आणि त्याचे वडील यांना सततची शिवीगाळ करायचे आणि घालून पाडून बोलायचे. त्यांचं काय आता वैयक्तिक जे नातेसंबंध असतील त्याच्याप्रमाणे त्यांचं जे चालू होतं. पण सततच्या त्रासाला कंटाळून शेवटीला हा जो विनोद होता हा खूप वैतागलेला होता. आणि 19 मार्च 2024 या दिवशी हा जो विनोद आहे हा पेट्रोल पंपावर गेला. त्याने त्याची जी दुचाकी होती, त्याची जी बाईक होती, त्याचं गाडीचं पेट्रोल त्यांनी 2 वेळेला फुल केलं. घरी आला आणि त्या दिवशी जो रात्रीच 19 मार्च 2024च्या रात्री तो जो त्याचा चुलत भाऊ आहे सुनील याच्या घरी गेला आणि त्या ठिकाणी हे दोन्ही बसलेले होते. आणि त्या दोघांना काहीही कळायच्या आतमध्ये त्याने हे दोन्ही व्यक्ती आतमध्ये गेले. विनोद आणि बबलू त्यांच्याकडे असलेलं पेट्रोल त्यांनी त्यांच्या अंगावर ओतलं आणि क्षणार्धात आग लावून दिली. त्याच्याचबरोबर प्लास्टिकचे पिशव्यांमध्ये त्यांनी पेट्रोल घेऊन आलेले होते ते सुद्धा त्यांच्या अंगावर फेकलं. आता 10 लिटर पेट्रोल फेकल्यानंतर केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आगडोम झाला असेल याचा तुम्ही विचार करा. आता विषय एवढाच आहे की आपण आपले नातेसंबंध, आपण आपल्यासोबतचे सहकारी, आपला पूर्ण परिवार, आपण आपल्या गोष्टी कशा सांभाळतो किंवा आपण एखाद्याला कितपत बोलतो, आपण एखाद्याला रागावून कितपत बोलतो, आपण एखाद्याचे संबंध कसे ठेवतो, हे सगळं या घटनेमधून आपण शिकणार आहोत. जर का हे सुनील आणि राज हे 2 व्यक्ती होते, या 2 चुलत भावांनी त्यांच्या सख्या चुलत भावंडांसोबत जर का वैर जपलं नसतं, त्यांना घालून पाडून बोलले नसते, यांना त्रास होईल अशी वर्तणूक केली नसती, तर एवढ्या मोठ्या स्वरूपात त्यांच्या मनामध्ये आगडोम होऊन या गोष्टी त्यांना जाळून मारण्यापर्यंत ह्या गोष्टी झाल्या नसत्या. आता पुन्हा हा मुद्दा तिथेच येतो की आपले जे नातेसंबंध आहेत हे आपण चांगले ठेवावेत. आणि आपण कोणी असोल, आपण कायदा हातात घेऊ नये, कायद्याचा मार्ग पत्करावा. तत्सम पोलीस यंत्रणा, गाव पंचायत ह्या अनेक गोष्टी असतात, त्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकतो. आपण आपले प्रॉब्लेम घेऊन आपण आपल्या नातेवाईकांपर्यंत जाऊ शकतो आणि आपल्या नात्यामधला संबंध आपण वाढवू शकतो, जपू शकतो. आणि जर का तसं होत नसेल तर ह्या दोन्ही व्यक्तींनी जर का आपापसामध्ये आपलं जमत नसेल, आपलं भांडण होत असेल काही केल्या, तर आपण एकमेकांपासून वेगळं होऊ शकतो. हेच या कथेमधून आपल्याला शिकायचं आहे. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच क्राईम स्टोरीमध्ये, थ्रिल स्टोरीमध्ये, रहस्यमयी कथेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.